मागं नेते एक तुझं देई विचारुनी मज, नको दुर्जनांचा संग क्षणक्षणी चित्तभंग. जन्म घेईना मी नाना भाऊ सोसीन यातना, रंक होईना दिनांचा द्याय देह पातसाचा. तुका म्हणे हेची आता देई देई तू सर्वता. तर खूप छान अभंग होता म्हणून म्हणावा वाटला. तर आज तुम्हा सगळ्यांना देवशेनी आषाढ एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून. आज आपण सुरुवात करूया छान अशा स्वीट रेसिपीला. कारण आज उपवास असल्यामुळे सगळे आपण तिखट पदार्थ तर करतोच, पण त्यासोबत एखादा गोड पदार्थ असला तर सगळ्यांना खायला छान वाटतं. तर इकडे मी 1 पावशेर रताळे घेतले होते मीडियम साईजचे आणि ते कुकरमध्ये लावून दिले. तर मला 5 ते 6 शिट्ट्या कराव्या लागल्या, कारण रताळे थोडे मोठे होते. छोटे रताळे असले तर तुम्ही 2 किंवा 3 शिट्ट्यांमध्ये होतात, हे लक्षात घ्यायचं, नाहीतर खूप गाळ होतो मग आणि मग ते व्यवस्थित आपल्याला हे करता येत नाही. आणि काय होतं, थोडे रताळे थोडे असे मोठे होते ना, तर त्याच्यात ना असे हे निघतात जरा असे दोरे दोरे आणि ते व्यवस्थित लागत नाही आपण कोणताही पदार्थ बनवू किंवा असंही खाताना. तर मी छान असे उकळलेले रताळ्यांचे हे काढून घेतले छिलके आणि ही छोटी जी किसणी आपली अद्रकची त्याच्याने छान असं किसून घेतलं. तर सेम आपलं चीज कसं राहतं तसं दिसत होतं, खूप छान. तुम्ही हे हातानेही मॅश करू शकता किंवा अशी ही आयडिया खूप छान आहे. तर एक एक असे छान असे दोरे वगैरे जे वरचे होते ते याच्यातले छिलके वगैरे राहिले ते सगळं छान निघून गेलं. इकडे मी बेकिंग पावडर घेतली, तुम्ही बेकिंग सोडाही घेऊ शकता. तर 2 चिमूट बेकिंग पावडर घेतली आणि ही जी मिल्क पावडर होती ना 20 रुपयाची जी पाऊच येते, तर ती पूर्ण घेतली मी पाव रताळ्यांमध्ये. तर व्यवस्थित होतं मग तेवढी पावडर पाव रताळ्यांमध्ये. आणि छान मस्त असं एकजीव करून मी गोळा हे करून घेतला. एका साईडला मी काय केलं, अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घेतलं, तेवढ्या पाव रताळ्यांसाठी अंदाज, आणि मंद आचेवर ठेवून दिलं, म्हणजे एका साईडला आपला पाकही होतो. त्याच्यात मी थोडे गुलाबाच्या कळ्या आणि 2 वेलच्या टाकून दिले पाकात. इकडे हळूहळू ना हातावर घ्यायचे, तूप वगैरे लावायचं हाताला, तसं चिपकत नाही पण तरी वाटलं तर लावायचं. आणि एकदम हलक्या हाताने हे करायचं. आपले गुलाबजामुन कसं आपण खूप असं प्रेस करून करतो गोल, तर तसं नसतं करायचं. हे याला जर प्रेस केली तर हे फुटतात. तर हे बघा तयार होते. छान अशा हलक्या हलक्या हाताने गुलाबजामुन वळून घ्यायचे, म्हणजे फुटत नाही. इकडे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तेल किंवा ते तुपात तळू शकता तुमच्या टेस्टनुसार. तर इकडे मी छान असे गुलाबजामुन तळून घेतले मंद आचेवरती, आणि ते फुटण्याची शक्यता असते म्हणून मिल्क पावडर तेवढ्या मी जे माप सांगितलं ना त्याप्रमाणे घ्यायची. अजिबात गुलाबजामुन फुटत नाही, फक्त मंद आचेवर होऊ द्यायचे. तरी बघा खूप छान असे फुलून पण आले होते. आणि एका साईडला मी मंद आचेवर पाक झाला होता ना त्याला पण गुलाबजामुन तळेपर्यंत गार करायला ठेवलं, कारण गुलाबजामुनही गरम आणि पाकही गरम टाकला की मग फुटतात ते पण. तर थोडं 5-10 मिनटं त्याला पण बाजूला ठेवलं पाकाला. तर बघा छान आपले गोल्डन ब्राऊन गुलाबजामुन तयार होते रताळ्याचे. तर पाकाला मी थोड्याच वेळ गार होऊ दिलं, 5-6 मिनटं. खूप गार नाही करायचा आणि खूप गरम पण राहू नाही द्यायचा. तर एक एक असे घालून घेतले मी गुलाबजामुन आणि आपण 5-6 मिनटानंतर खाऊ शकतो. तर इतके टेस्टी बनले होते ना, वाटत नव्हते रताळ्याचे गुलाबजामुन होते म्हणून. तर तुम्ही याच्यात मावा पण ॲड करू शकता. तर तुम्हालाही ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. आणि एकादशीलाच नाही तर तुम्ही कोणत्याही उपवासाला हे गुलाबजामुन बनवू शकता. आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि छान छान गोड कमेंट्स तर नक्कीच करून जा. माझा व्हिडिओ शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमच्या एका कमेंट्स लाईकने आमचा व्हिडिओ अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. तर नक्कीच एक लाईक करा आणि गोड गोड कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.